म्हणून या ठिकाणी मी असे सांगेल की आपल्याला या अधिवेशनाच्या निमित्ताने आपण कुठं अधिवेशन कुठे घ्यायचं हे आपल्याला ठरवायचं आहे. मागे आपलं चालू होतं सोलापूरला घ्या, तर सोलापूरचे सुद्धा प्रतिनिधी आहेत, तर ते सुद्धा सांगतील अधिवेशनाबाबत. अध्यक्ष पुढे संदीप पाटील साहेब कुठे आहेत? मागच्या अधिवेशन आपले कोल्हापूर या ठिकाणी झाले होते. 10 एप्रिल 2022 दरम्यान मला वाटते अधिवेशन झालं होतं. तर ते अधिवेशनाची तयारी आपण माननीय मोहिते साहेबांच्या मार्गदर्शनाखाली केली होती आणि त्यामध्ये विविध जिल्ह्यातील पदाधिकारी सुद्धा त्यांचा सहयोग होता. तर ते अधिवेशन करताना आपण प्रथमतः फोन सायलेंट ठेवा. ते अधिवेशन करताना आपण प्रथम एक अगोदर बैठक घेतली होती कोल्हापूर, कारण कोल्हापूर जिल्ह्याच्या ठिकाणी अधिवेशन होणार होतं. मोहिते साहेबांनी सांगितले की आपण कोल्हापूर या ठिकाणी कोल्हापूरच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊया आणि त्यानंतर पुढे ठरवूया. मग बैठक आम्ही घेतली. बैठक घेतल्यानंतर आम्ही 2-3 ठिकाणं बघितली अधिवेशनासाठी. तर त्याच्यानंतर साहेबांचं आमचं असं झालं की बाबा पन्हाळगडावरती आपण अधिवेशन घ्यायचं. मग त्यानंतर आम्ही पन्हाळगडावरती गेलो. त्या ठिकाणी 2-3 हॉलची पाहणी केली व बाकीच्या सोयीसुविधा कशा तिथं म्हणजे येणाऱ्या लोकांसाठी सोयीसुविधा कशा होतील याची चौकशी केली व ते हॉल वगैरे फायनल करून नंतर हॉल पहिला फायनल केला. हॉल फायनल करून बाकीचं तिथून मग जे आपल्याला अधिवेशनाला लागणारे इतर ज्या गोष्टी आहेत मग त्याच्यामध्ये स्टिकर्स असतील, परत त्या हॉलच्या ठिकाणी जेवणाची सोय असेल, काही जिल्ह्यातून आदल्या दिवशी राहायला येणारे आपले पदाधिकारी सुरक्षा असतील त्यांची सोय असेल त्या करण्यासाठी तेथील ठिकाणी आम्ही पाहणी करून म्हणजे कोणत्या हॉलच्या ठिकाणी पण आम्ही पाहणी केली की तिथं किती लोक राहू शकतात. आदल्या दिवशी बाबा 20-30 लोक आले तर तिथं राहू शकतात का. तर त्या हॉलच्या ठिकाणी जास्त राहण्याची सोय नव्हती. पण बाजूलाच एक कॅटरिंगवाले होते, त्यांचं एक बंगलो होता. तर त्या बंगलोच्या ठिकाणी आम्ही राहायची व्यवस्था केली होती. 20 ते 25 जणांची राहायची व्यवस्था केली होती. त्याच्या बाजूलाच खाली हॉलची सुद्धा व्यवस्था केली होती. मग त्याच्यामध्ये आदल्या दिवशी काही लोक आली, पुण्याची नगरची जी लांब होती ती लांबली लोक होती ती आदल्या दिवशी आली. कारण आदल्या दिवशी आल्याशिवाय दुसऱ्या दिवशीचं नियोजन व्यवस्थित करता येत नाही. कारण हॉलमध्ये काय आपल्याला मागे बॅनर वगैरे लावायचे असते, काही ठिकाणी झेंडे वगैरे लावायचे असतात. हॉलमध्ये असं नाही, बाहेरच्या ठिकाणी पण आपल्याला झेंडे वगैरे लावायचे असतात. तर ते सगळ्यासाठी आपण ती तयारी केली होती. तसेच सांगितल्याप्रमाणे स्टिकर्स असतील, बॅनर व आपण त्याला काय केलं होतं राजे साहेब, आपण शुल्क केलं होतं ना, शुल्क काढलं होतं. अधिवेशन शुल्क आपण प्रत्येक जिल्ह्यातून जी संख्या येणार आहे तर त्यांच्याकडून अधिवेशन शुल्क एक आपण केला होता. त्यावेळेला मला वाटतं 200 रुपयाच्या आसपास आपण प्रत्येकी अधिवेशन शुल्क ठेवला होता. तर अधिवेशन शुल्क संदर्भात आपल्याला एक चर्चा करावी लागेल. तसेच इतर खर्च आहे आपला, बॅनर असतील, स्टिकर असतील, जेवणाचं असेल, परत आदल्या दिवशी राहण्याची व्यवस्था व जेवणाची व्यवस्था, अशा दोन सकाळ संध्याकाळचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळचं असे आपल्याला व्यवस्थित करावं लागणार आहे. परत प्रत्येक जिल्ह्यातून किती संख्या येणार याचा आढावा आपण घ्यायला लागणार किंवा प्रत्येक जिल्ह्यातून एक 10 जिल्ह्यात काम करतो, प्रत्येक जिल्ह्यातून संख्या किती येणार
आता काल मोहिते साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की बाबा आपलं ह्या आगामी अधिवेशन जे होणार आहे ते कमीत कमी 1000 संख्येचं अधिवेशन करायचं आपला मानस आहे. तर त्या पद्धतीने आपण प्रत्येक जिल्ह्यानं त्याची तयारी आता करायचीच आहे. बाबा येणाऱ्या काळात आता काही दिवसात आपण अधिवेशन घेणार आहे आणि अधिवेशन सोलापूर या ठिकाणी घ्यायचं जवळजवळ म्हणजे सर्वांमध्ये आता पास झालेला आहे. मोहिते साहेब पण त्याच्यावरती बोलतील. तर आता सोलापूरचे शिवरामजी आहेत त्यांच्याशी पण आपण चर्चा करू. फुटासकर साहेब आहेत, मोहिते साहेब सर्वांनी म्हणून त्याच्यावरती आपण चर्चा करू आणि जे अधिवेशनाला काय गोष्टी लागणार आहेत त्या संदर्भातून आपण चर्चा करू. बस म्हणजे या सर्व या गोष्टी लागणाऱ्या ठिकाण पहिलं, त्यानंतर जे लागणार आहे त्यासाठी साहित्य पॅम्पलेट, स्टिकर, तुमचं बॅनर, झेंडे, इतर काय लागणार साहित्य ते बघितलं पाहिजे आपल्याला. नंतर जेवणाची सोय बघितली पाहिजे. ठिकाण असं असावं की ज्या ठिकाणी म्हणजे सर्वांची गैरसोय होऊ नये, येणाऱ्या लोकांची गैरसोय होऊ नये, व्यवस्थित ते पार पाडणं, अशा सर्व गोष्टी त्या ठिकाणी लागणार आहेत. बस म्हणजे एवढंच आहे, बाकी काय गोष्ट नाही त्याच्यात. ओके, काय बोला? तर अधिवेशन शुल्क, हॅलो, अधिवेशन शुल्क किती असावं असं म्हणजे सर्वांनी आपण ठरवायचं आहे की अधिवेशन शुल्क बाबा किती ठेवलं तर योग्य ठरेल. 500 रुपये अधिवेशन शुल्क ठेवा असं सर्वांचं बदल. तसं आपण सर्वांनी ते म्हणजे आता सांगितलं अधिवेशन शुल्क 500 रुपये असेल तर चालेल का? सर्वांना मंजूर आहे का? कमी पाहिजे, जास्त पाहिजे, सर्वांनी सांगा. मॅडम बोला. येणारे प्रत्येक जे अधिवेशनाला येणारे प्रत्येक व्यक्ती आहे त्याच्याकडून त्या शुल्क घेतले जाईल. तुमचं किती मत आहे तुमचं सांगा. आता सांगायचं तुमचं काय असेल तर सांगा तुम्ही. आता चर्चाच करायची आहे, चर्चा सत्रच आहे अधिवेशन. हा हो साहेब किती सांगा तुम्ही सांगायचं बरोबर सांगा. माझं एक म्हणणं आहे सर, 500 रुपये मागच्या वेळी आपलं 200 होतं. सगळ्यांच्या सोयीनुसार ज्यांना योग्य वाटते किती पाहिजे, 500 प्लस पाहिजे का कमी करायच्या हिशोबाने आपण सांगा किती सांग त्यामुळे विचार किती करायचं. ठीक सगळे अनुमती आहे का सगळे पदाधिकारी सगळे संघटनेचे पदाधिकारी हे 500 रुपये देऊ शकतात. माझं म्हणणं आहे. पण जे नवीन लोक आहेत सुरक्षा 200 रुपये सुद्धा पावती फाडत नाही. तो काय का हे 500 रुपये तुम्ही देऊ सांगा त्याचा तुम्ही, पण सभासद 200 रुपये सुद्धा तुम्ही पावती फाडत नाही. 100 रुपये म्हणलं तरी येणार ना तू. आता मी म्हटलं कुंभारसाहेब पुणे जिल्ह्यावर 100 सुरक्षा राहणार 100 रुपये सुद्धा पावती फाडली म्हणजे मुश्किल होणार नाही. ठीक आहे, तुम्ही मध्यंतरी आकडा सांगा का असेल तर सांगा. ठीक आहे, गेल्या वेळेला 200 होती, यावेळेला 300 असं सर्वांचं. बाकी कोणाचं काय अडचण असेल तर मागे सांगा. राहुल पवार सांगली तुमचं काय मत आहे सांगा. 300 रुपये सर्वांना जर मंजूर असेल तर एक मताने हात वरती करा सर्वांनी. हा तर साठे साहेबांसोबत काय होतं. ठीक आहे, एक काम करूया सर. महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाचे प्रदेश पदाधिकारी ते प्रत्येकी 500 रुपये देतील आणि मी सांगतो. आणि महासंघाचे जे जिल्हा अध्यक्ष, सचिव, संघटन मंत्री, कोषाध्यक्ष जे 5 ते 6 प्रमुख पदाधिकारी त्यांनी सुद्धा 500 रुपये द्यायचे आहे. आणि इतर सुरक्षा रक्षक 300 रुपये प्रमाणे अधिवेशन शुल्क देतील. हे फुलांनी फायनल आहे. सूचनाने अनुमोदित.
घेऊन काम करा ना अधिवेशनात. माझा एक विषय सोलापूरवाले बोले घेऊ नका तर आमची तयारी आहे. अधिवेशन देऊ नका